आषाढ महिना म्हटलं की आपल्या सर्वांच्याच घरी चालू होते गडबड, ती म्हणजे तळणीचे पदार्थ करण्यासाठी. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेली आणि लग्नातही केली जाते ती म्हणजे सजुरी. अगदी सोप्या पद्धतीने, शिवाय त्याचं आतलं सारण आपण गूळ आणि तांदळाचं केलेलं आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल रेसिपी तर नक्की व्हिडिओ पहा आणि आवडल्यास एखादा लाईक नक्की करा. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला तर छान अशा ह्या टम फुललेल्या सजोऱ्या कशा बनवल्यात ते आपण पाहूयात. तर बघू शकता इथे मी 1 वाटी इंडिया गेट राईस घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, जो तुम्ही तुमच्या घरात खाता तोही घ्या, फक्त तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरू नका. तर ह्याला आपण काय करायचे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे. जुना तांदूळ घेतला तरी चालेल, फक्त इंद्रायणी तांदूळ न घेता तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घेऊ शकता, कारण की तो चिकट असतो म्हणून. आता ह्याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि पुढे काय करायचे तर नक्की पहा. तर आमच्याकडे ही सजुरी लग्नामध्ये अशाच पद्धतीने बनवली जाते. तर पुढे काय करणार आहे, हे तांदूळ आपण धुवून झाल्याच्या नंतर एका चाळणीमध्ये 10 ते 15 मिनटासाठी ह्याला निथळत ठेवायचे. 10-15 मिनटाने ह्याचं पाणी निथळून झाल्याच्या नंतर बघू शकता आता इथे 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आणि ह्याचं पाणी पूर्णपणे निथळून झाल्याच्या नंतर आपण ह्याला बारीक गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला तांदूळ भाजायचा आहे, त्याला लालसर अजिबात करायचा नाही आहे. त्याच्यामुळे कढई जाड घ्या आणि गॅस बारीक ठेवा आणि त्याच्यावरच तुम्ही हे तांदूळ छान असे भाजून घेऊ शकता. 10 ते 15 मिनटं इथे पण लागतात, पण त्या तांदळाचा कलर चेंज होऊन देऊ नका, म्हणजे जास्त त्यांना लालसर करायचं नाही. इथपर्यंतच भाजायचे आहेत आपल्याला की तो एकदम सुक्का झाला पाहिजे, त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला पाहिजे. बघू शकता आता इथे पूर्णपणे सुटसुटीत तांदूळ झालेला आहे आपला. एकदम बारीक गॅसवर मी ह्याला भाजून घेतलेला आहे आणि पूर्ण मोकळा झालेला आहे. थोडा वेळ पाहिजे तर तुम्ही ह्या गरम कढईमध्ये ह्याला असंच ठेवू शकता. नंतर तुम्ही ह्याला घरघंटीवर दळू शकता, कारण की जर आपण मिक्सरवर दळलं तर जाडं भरडं पीठ येतं, म्हणून शक्यतो घरघंटीवर दळा. आणि घरघंटीवरून जरी तुम्हाला जाडं वाटलं तर थोडंसं मिक्सरला फिरवू शकता. आता काय करायचं आहे बघा, इथे मी छान असं आपलं पीठ दळून आणलेलं आहे. आता हे पीठ आपण मोजून घेऊया. आता जसं तुमचा तांदूळ असेल त्याप्रमाणे तुमचं पीठ भरेल बरं का. तर इथे वाटीचं प्रमाण घ्या, कोणतीही वाटी. तर माझी बघा 1 वाटी आणि पुढे पाव वाटी म्हणजे 1.25 वाटी पीठ भरलं होतं. तांदूळ दुसरं असेल तर जास्तसुद्धा पीठ भरू शकतं. तर ह्याला चव येण्यासाठी मी बडीशेप पावडर आणि वेलची पावडर 2 चमचे टाकलेली आहे. मी बडीशेप पावडर मिक्सरला बारीक करून काय केलेले आहे, चाळून घेतलेले आहे, त्याच्यामुळे एकदम फाईन झालेले आहे. पुढे आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता पुढे काय करायचे ते बघा. तर इथे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटीला थोडासा कमी, जास्त गोड पाहिजे असेल तर पूर्ण 1 वाटी म्हणजे पाऊण वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे आणि तेवढंच पाणी घालायचं आहे. पूर्ण 1 वाटी गूळ घेतला तरी चालेल, अजून गोडसरपणा तुम्हाला पाहिजे असेल तर. तर हे काय करायचं, आपल्याला पाक वगैरे काही न आणता गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे फक्त. आणि ह्याला आपण नॉर्मल करायचं आहे. नॉर्मल म्हणजे अगदी पण गार नाही करायचं किंवा अगदी थंड नाही करायचं. नॉर्मल झाल्याच्या नंतर गाळण घ्या, म्हणजे काही जे कण राहतात गुळामध्ये असतात ते आपल्या सारणामध्ये पडू नयेत म्हणून गाळणीने हे तुम्ही गाळून ह्या पिठामध्ये मिक्स करायचे. थोडं थोडं घाला, कारण की कधी जास्त लागतं कधी कमी लागतं, त्यानुसार एकदम तुम्ही हे बनवलेलं गुळाचं पाणी ओतायचं नाही, थोडं थोडं करून तुम्ही ओतू शकता. तर हे बहुतेक इथे सर्वच गुळाचं पाणी मला लागलेलं आहे. जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर तुम्ही गूळ इथे जास्तीचा घेऊ शकता, पण ह्या नुसार व्यवस्थित गोड होतात, म्हणजे जास्त गोडही नाहीत आणि कमी गोडही नाहीत ह्या प्रमाणामध्ये. तर ह्याला काय करायचं आहे, आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे, म्हणजे 12 तास म्हणलं तरी चालेल. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सजुऱ्या करायच्या असतील तर आदल्या दिवशी तुम्ही हे सारण नक्कीच बनवून ठेवा आणि ह्याला आपल्या
रात्रभर भिजत ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सारणासाठी म्हणजे सारण आपलं रेडी झाले. तर आता आपण सजुरीसाठी पीठ भिजवूयात. त्यासाठी मी इथे चाळून घेतलेला 2 वाटी मैदा आणि पुढे 1 छोटी अर्धी वाटी रवा टाकलेला आहे. रवा ह्याच्यासाठी टाकायचा आहे की सजुरी आपली एकदम खाताना खुसखुशीत लागावी म्हणून ह्याच्यामध्ये बारीक रवा टाकलेला आहे. पुढे इथे कडकडीत मोहन घ्यायचं आहे. ते मी पोह्याचे 4 चमचे टाकलेले आहेत बघा बरं का. ह्याने पण आपल्या सजुरीला छान असा कुरकुरीतपणा येतो आणि खुसखुशीतपणा चांगला येतो बरं का. ते हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पिठाला हे मोहन चोळून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला इथे छान असं भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त मऊसर नाही, जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही, मीडियम तुम्ही मध्यम आपलं चपातीचं पीठ भिजवतात तसं भिजवलं तरी चालेल. तर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं, तर आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुढे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. तर तुमच्याकडे सजुरीचं सारण कोणत्या प्रकारे बनलं जातं हे मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या भागात सजुरीमध्ये जे सारण भरलं जातं ते वेगवेगळ्या पद्धतीने केले जातं. तर आमच्याकडे अशा पद्धतीने सजुरे करतात. तर तुमची पद्धत काय आहे ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढे आपण थोडंसं तेल लावून छान अशी कणिक भिजवून घेतलेली आहे. तिला पण आपण अर्धा तास ठेवली तरी चालेल किंवा 15 मिनटं ठेवली तरी चालेल, भिजली जाते. तर बघा तुम्हाला जसा वेळ असेल, वेळ कमी असेल तर पटकन तुम्ही 15 मिनटात ही सजुऱ्या करू शकता आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास चांगलं पीठ भिजू द्या. आता काय करायचं आहे, पुढे तुम्हाला छोटे छोटे इथे सारणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जे तांदळाचं सारण बनवलं होतं त्याच्या अशा गोळ्या करून घ्या आणि तुम्हाला जेवढ्या सजुऱ्या तळायच्यात म्हणजे बनवायच्यात तशा. एकट्या असतील तर एकच बाई असेल तर तिला जरा करायला जरा मेहनत असते, म्हणून थोड्या थोड्या करून तुम्ही थोड्या थोड्या तळू शकता. तर मी पुढे आपण पिठाची सुद्धा छोटी छोटी गोळी करायची आहे आणि त्याच्यासुद्धा करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही सारणाची जशी गोळी घेतली आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी बारीक पिठाची गोळी घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, सारण जर जास्त असेल तर ती खायला सजुरी पण चांगली लागते. तर तुम्ही सजुरी कशी भरू शकता, थोडीशी लाटी लाटून त्यावर तयार केलेली गोळी ठेवायची. जसं आपण पुरणपोळीचा उंडा करतो किंवा तुम्ही मोदकामध्ये जसं सारण भरता तसं ह्याला व्यवस्थित भरून बंद करून घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे पुढे बघा मी दाखवते. व्यवस्थित आपलं हे गुळाचं सारण सर्वीकडे लागावं ह्यासाठी एकदम असं हाताने प्रेस करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही ह्याला लाटायचं आहे. तर बघा असंच मी करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जेवढ्या सजुऱ्या करायच्या आहेत तशा त्याचेच तुम्ही असे उंडे करून ठेवा आणि सारण आपलं चहू बाजूने म्हणजे सर्व बाजूने जावं ह्यासाठी आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की करा. आणि जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो तसंसुद्धा आपण भरू शकतो. तर पुढे आपण न लाटताही ह्याच्यामध्ये सारण भरू शकतो. नॉर्मल बघा गोळी ठेवायची आहे आणि भरून घ्यायचे म्हणजे जशी आपण पुरणपोळी भरतो तसं. तर असं करून बघू शकता, मी ते करून घेतलेले आहेत. आणि आता ह्याला आपण हळूवारपणे लाटायचे आहेत, जास्त दाबून लाटू नका. मस्त टम फुलतात, होतात पण छान आणि खायला पण खूप सुंदर लागतात बघा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुम्ही नक्कीच एखादा लाईक केला असेल आणि तुमच्याकडे लग्नामध्ये म्हणा किंवा आषाढ महिन्यात म्हणा किंवा दिवाळीमध्ये म्हणा अशा सजुऱ्या केल्या जातात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी तुम्हाला जर आजची सजुऱ्याची रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एखादा लाईक करा. चॅनल नवीन पाहिला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर आता पुढे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये आणि तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला ह्या मीडियम गॅसवर सजुऱ्या तळायच्या. तर मस्त अशा टम फुलतात ह्या आणि होतात सुद्धा खूपच सुंदर तर होतात पण तेवढ्याच चवीला पण खूप छान लागतात बरं का. कारण आपण जे सारण तयार केलं आहे
तांदूळ गुळाचं, त्याच्यामुळे ह्या सजोरीला खूप छान चव लागते आणि त्याच्यामध्ये बडीशेप आणि वेलची पूड नक्की टाका, त्याने अधिक स्वादिष्ट बनतात. तर बघा, कोणी बनवल्या नसतील ह्या सजुऱ्या तर नक्की बनवा. आणि हो, अजून आषाढ महिना काही संपलेला नाही आहे, तर नक्की ही साधी सोपी रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुम्हाला आवडली तर नक्की मला सांगा. आणि तुमच्याकडे सजुऱ्या कशा केल्या जातात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर छान अशा टम फुललेल्या मस्त आपल्या सजुऱ्या तयार आहेत. बघू शकता छान टम फुललेल्या आहेत आणि भरपूर अशा इथे माझ्या सजुऱ्या झालेल्या आहेत. बघू शकता, तुम्हाला जवळून दाखवते. तेलकटीही होत नाहीत, छान होतात. आणि आपण जे तयार केलेलं सारण आहे ना, तर पूर्ण सर्वीकडे बसलं जातं ते. त्याच्यामुळे मी सांगितले ह्या पद्धतीने तुम्ही लाटी लाटा, अशी सजुरी एकदम खुसखुशीत रेडी होते आणि लागतेसुद्धा खूप चवदार. तर मग करताल ना तुम्हीसुद्धा अशा छान अशा सजुऱ्या. तर चला, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ.